भारताच्या मान्सूनवर यंदा एल निनोचं भीषण सावट पसरलेलं आहे। अमेरिकन हवामान संस्था NOAAच्या ताज्या अहवालानुसार जून ते ऑगस्ट दरम्यान एल निनो सक्रिय होण्याची शक्यता 80% पोहोचली आहे आणि त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असून दुष्काळी स्थिती निर्माण होऊ शकते। आपण पाहतोय मान्सूनवर यंदा एल निनोचं सावट असल्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवलेली आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी धक्कादायक बातमी आता समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची ही बातमी आता आली आहे। तुम्हाला वाटत असेल की जसा 2025ला पाऊस पडला अगदी तशाच प्रकारे 2026चा पण मान्सून कायम राहील, तर तुम्ही अगदी चुकीचा विचार करत आहात। आत्ताच पाहिलेल्या बातमीवरून सध्या हवामान तज्ज्ञाच्या माध्यमातून पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे। यावर्षी दुष्काळ राहणार आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, परंतु सर्वात जास्त दुष्काळ या 14 जिल्ह्यामध्ये राहणार आहे। हवामान खात्याने आता डायरेक्ट यादीच जाहीर केली। हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे या 14 जिल्ह्यामध्ये कसल्याही प्रकारे पाऊस पडणार नाही, जमिनीला छिद्र पडणार अशी परिस्थिती निर्माण होणार। म्हणजे की बघा, आता यामागे कारण काय आहे? 2026चा मान्सून शेतकऱ्याला का रडवणार? पहा, अत्यंत धक्कादायक अपडेट आता समोर आली आहे। डायरेक्ट पंजाबराव डक यांच्या माध्यमातून देखील आता तशा प्रकारे यादी जाहीर करण्यामध्ये आली। बघा, हवामान खात्याच्या माध्यमातून सावधान राहण्याचे संकेत सध्या मिळत आहे। राज्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट आता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तुम्हाला माहीत असेल 2025ला खूपच पाऊस झाला, विक्रमी पाऊस झाला, तरी 2026मध्ये मात्र पावसाची मोठी ओढ राहणार असा अंदाज आहे। जून ते सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये पाऊस लांबणीवर पडण्याची चिन्हे सध्या दिसून येत आहे। हवामान खात्याने याबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात। यावर्षी पाऊस खूप कमी आहे आणि या 14 जिल्ह्यामध्ये पाऊस नाहीच, म्हणजे की पाऊस खूपच कमी पडणार। कदाचित पेरणीपुरता पण पाऊस पडणार नाही। तुम्ही बरोबर ऐकत आहात। एखादं वादळी संकट येऊन जर पाऊस पडला तर पडू शकतो, परंतु पहा, मान्सूनच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे की जो पाऊस असतो तो पाऊस या 14 जिल्ह्यामध्ये येणारच नाही। हे संकेत सध्या हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आले आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि आगामी पावसाळ्याचे नियोजन करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। यंदाचा पावसाळा कोरडा जाण्याची शक्यता असून हवामान खात्याने काही जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केली आहे। खुद्द मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत पावसाची शक्यता कमी असल्याचे संकेत सध्या शेतकऱ्याला दिले आहे। यामुळे पहिल्या पिकाच्या पेरणीवर मोठे प्रश्नचिन्ह सध्या निर्माण होऊ शकतात। तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात। आता शेतकऱ्याला चिंता लागली आहे पावसाची, तर तुम्ही बरोबर ऐकत आहात की पाऊस यावर्षी नाहीच, परंतु पहा, या 14 जिल्ह्यामध्ये तर पाऊस येणारच नाही असं सरकारच्या माध्यमातून सध्या सांगण्यामध्ये आलं आहे। आता कोणते आहेत ते 14 जिल्हे ज्या 14 जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नाही? अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो। आपण ते 14 जिल्ह्यांची यादी पुढे पाहूनच घेणार आहोत, परंतु महत्त्वाचे म्हणजे बघा, आता बाजरी, मका, सोयाबीन आणि कापूस यांसारख्या पिकांसाठी पहिला पाऊस अत्यंत गरजेचा असतो। भारतीय हवामान खाते आणि पुणे वेधशाळा यांसारख्या संस्थानांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये यंदा मोठा दुष्काळ पडण्याचे संकेत सध्या हवामान खात्याकडून देण्यामध्ये आले आहे। प्रशांत आणि बघा, हिंदी महासागरामध्ये सध्या निर्माण झालेली विचित्र परिस्थिती पहा, तुम्हाला माहीत असायला पाहिजे। आता ही परिस्थिती सध्या न्यूज चॅनलवर सुद्धा येत चाललेली आहे आणि या ठिकाणी सोशल मीडियावर देखील तुम्ही बातम्या ऐकल्या असत्याल, परंतु ही बातमी खरी आहे की चुकीची आहे? तर बघा, सध्या आपण सांगत आहोत ही बातमी 100% खरी आहे। कारण की बघा, जेव्हा जेव्हा हे संकट येतं तेव्हा या ठिकाणी दुष्काळच परिस्थिती निर्माण होत असते। आता बघा, संकट कोणतं आलं आहे आणि कशामुळे यंदा या 14 जिल्ह्यामध्ये पाऊस कमी राहणार, सर्व काही तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये आता समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण लक्ष देऊन बघा, कारण की बघा, अत्यंत 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे, परंतु तुम्हाला समजून जाणार की तुमच्याकडे पावसाळा राहील की नाही राहील, म्हणजे की तुम्हाला पाण्याचे व्यवस्थितपणे व्यवस्थापन करता येईल।
आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, हवामान बदलाचा परिणाम इतक्या लवकर पाहायला मिळण्याची ही पहिली वेळ असून सध्या उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड वाढली आहे. दुपारी 2 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाळा कडाका जाणवत असल्याने पावसाळ्यावर बघा याचा विपरीत परिणाम होणार आहे. जगभरातील बघा 7 वेगवेगळ्या हवामान मॉडेल्सनी 2026च्या मान्सूनबाबत दिलेले अंदाज शेतकऱ्यांची चिंता वाढवित आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, शेतकऱ्याला सध्या चिंता पडली आहे. जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला चिंता नक्कीच पडली असेल, कारण तुम्हाला वाटत असेल 2025ला जशा प्रकारे पाऊस झाला पहा, 2025मध्ये ज्या भागामध्ये पावसाने धुमाकूळ घातला होता तिथे 2026मध्ये पावसाची मोठी टंचाई जाणवू शकते. पाऊस नेमका केव्हा सुरू होणार, तो किती काय विश्रांती घेणार आणि पेरणी कोणत्या महिन्यामध्ये करावी लागणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेत आहोत. 2025च्या महापुरानंतर आता 2026मध्ये बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून सध्या सांगण्यामध्ये आली आहे. भारतीय हवामान खात्याने 60 मॉडेल्सच्या आधारे ही तातडीची सूचना देण्यासाठी बघा आता या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी जारी केली आहे. येणाऱ्या काळामध्ये पिकांचे आणि पाण्याचे नियोजन कसे करावे हे समजून घेणे आता तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचे झाले आहे. ही माहिती सध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेतल्यास तुम्हाला पुढील नियोजन करणे अधिक सोपे जाईल आणि कोणत्याही अफवांना बळी पडण्याची काहीच गरज पडणार नाही. कारण की बघा, आपण एकदम तुम्हाला ओरिजिनलपणे सांगत आहोत. बघा, न्यूज तर आली होती की या ठिकाणी दुष्काळ पडणार, परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार, कोणत्या भागामध्ये दुष्काळ पडणार हे कोणीही सांगितलं नव्हतं. आपण तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगत आहोत की या ठिकाणी दुष्काळ का आला, कशामुळे आला आणि कोणत्या महिन्यामध्ये शेतकरी पेरणी करू शकतो. प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरातील पाण्याच्या तापमानाचा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर होत असतो. यावर्षी पावसाबद्दल दुष्काळाचे सावट बघा का म्हटले जात आहे याचे कारण म्हणजे समुद्रातील बदलती परिस्थिती. होय, तुम्ही बरोबर ऐकलं, समुद्रावरच आधारित पावसाळा असतो. आपल्या मान्सूनचे भवितव्य प्रामुख्याने 2 ते 3 जागतिक घटकांवर अवलंबून असते, ज्यामुळे यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची भीती हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे. आता बघा, हे संकट का आलं, कशामुळे आलं आणि असं का झालं, यावर्षीच पावसाळा का कमी पडणार. पहा, समुद्रामध्ये पाण्याचे तापमान जर सरासरीपेक्षा कमी झाले तर त्याला लायना म्हणतात, जे भारतीय मान्सूनसाठी शुभ मानले जाते. मात्र जर हे पाणी गरम झाले तर त्याला एल निनो म्हणतात, जे मान्सूनचा सर्वात मोठा शत्रू होतो. यावर्षी एल निनो सक्रिय होण्याचे संकेत जास्त प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दिसून आले आहे. यामुळे पावसावर मोठे संकट ओढवू शकते असा प्राथमिक अंदाज सध्या हवामान खात्याच्या माध्यमातून देखील सांगण्यामध्ये आला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील तापमानातील बघा फरकाला या ठिकाणी IOD म्हणले जाते. युरोपमधील बर्फवृष्टी आणि उन्हाळ्यातील तापमान हे घटक मान्सूनच्या वाऱ्यांना कमकुवत करू शकतात. समुद्राच्या पाण्याला एक मेमरी असते, ज्यावरून पुढील 6 महिन्यांतील पावसाचा अंदाज वर्तविला जातो. याच आकडेवारीच्या नुसार बघा 2026 बघा या ठिकाणी पाऊस कसा असेल याचे चित्र सध्या हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आता जर महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर बघा, प्रशांत महासागराच्या मध्यभागी सध्या पाण्याचे तापमान हळूहळू वाढू लागले आहे. जर हे पाणी कोमट झाले तर बघा जून ते सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये पहिल्या पिकाला पाऊस मिळणे कठीण होऊ शकते. आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न नक्कीच आले असतील की नेमकं कोणते ते 14 जिल्हे आहे, ज्या 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाळा खूपच कमी राहणार. तर ते अत्यंत महत्त्वाचं आहे, ते आपण लगेच पाहून घेऊया. परंतु पहा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे 17 नोव्हेंबरपासून समुद्राच्या तापमानात वाढ होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यामध्ये आले असून मे महिन्यापर्यंत तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आल्यानुसारच हे सर्व काय आहे ही माहिती देण्यामध्ये येत आहे. बघा, ही स्थिती कायम राहिल्यास हवामान तज्ज्ञांच्या कपाळावर आठ्या पडण्याची शक्यता सध्या दिसून येत आहे. अमेरिकाच्या नोवा या संस्थेने नुसार
जुलै ते सप्टेंबर या काळात एल निनो सक्रिय होण्याची 75% म्हणजे की जवळपास 50% बघा एवढी शक्यता या ठिकाणी कायम ठेवता येते. याचा अर्थ मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी राहू शकते. जर भारतीय हवामान विभाग IMD सध्या तटस्थ भूमिका घेत असेल तर त्यांच्या आकडेवारीतील कल हा दुष्काळी परिस्थितीकडे झोकलेला दिसत आहे. म्हणजे की तुम्ही अगदी बरोबर ऐकला आहात. सध्या या ठिकाणी दुष्काळच कायम राहणार आहे. बघा या 14 जिल्ह्यामध्ये तर पाऊसच येणार नाही. सरकारच्या माध्यमातून या 14 जिल्ह्यांची यादी सध्या सांगण्यामध्ये येत आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो. बघा खास करून तुमच्यासाठीच ही बातमी आहे. कारण की बघा हिंदी महासागरातून सध्या फार मोठी आशेची चिन्हे दिसत नाही. कारण तिथल्या IOD नकारात्मक निगेटिव्ह स्थिती आहे. अशा परिस्थितीत पाऊस सहसा दिशेनासा असतो बघा किंवा ठिकाणी दिशा बदलतो किंवा त्याचे प्रमाण कमी होते. बघा मे महिन्यापर्यंत ही स्थिती बदलली जर नाही तर मान्सूनच्या सुरुवातीलाच मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. समुद्राच्या दोन्ही बाजूंकडून सध्या तरी मान्सूनसाठी नकारात्मक संकेत मिळत आहे. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. यावर्षी मान्सून कमी प्रमाणामध्ये आहे. म्हणजे की पाऊसच या ठिकाणी या 14 जिल्ह्यामध्ये पडणार नाही. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या. बघा 1871चा इतिहास तपासला तर असे दिसते जेव्हा एल निनो आला होता तेव्हा भारताच्या मान्सूनवर विपरीत आणि मोठा परिणाम झालाच होता. तुम्हाला 3 ते 4 वर्षापूर्वी 1 वर्ष असं आलं होतं ज्यावेळी ही परिस्थिती उद्भवली होती. आणि बघा सरकारच्या माध्यमातून देखील आता बघा 1871 पासून पुढील जेवढे वर्षे बघा सरकारने सांगितल्यानुसार एल निनो आला होता तेव्हा या ठिकाणी दुष्काळच पडला होता. आणि या देखील वर्षी दुष्काळ आणि पिकांचे नुकसान हे एल निनोचे समीकरण बघा बनले आहे. मात्र इतिहासात काही वर्षे अशीच होती जेव्हा एल निनो असूनही स्थानिक घटनामुळे पाऊस चांगला झाला होता. म्हणजे की लक्षामध्ये घ्या जर काही परिस्थितीमध्ये बघा समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तर पाऊस येऊ शकतो, चक्रीवादळ येऊ शकते, तेव्हाच पाऊस होणार. परंतु जो नैसर्गिकरित्या पाऊस पडत असतो तो पाऊस येणार नाही. त्यामुळे 2026ला नेमकं काय होईल याकडे सर्वांचे लक्ष सध्या वेधले आहे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जाणून घ्या एकंदरीत जर विचार जर केला तर 2026च्या मान्सूनमध्ये मोठा खंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जूनमध्ये कदाचित पाऊस वेळेवर येईल पण जुलै आणि ऑगस्टमध्ये मोठी बघा उघडीप राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यानुसार सविस्तर अंदाज बघा आता या ठिकाणी आपण सांगितलं होतं 14 जिल्हे या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे. हो 14 जिल्हे सांगण्यामध्ये आले आहे परंतु त्याची यादी प्रकाशित 1 मे पासून होणार आहे. म्हणजे की आता लक्षामध्ये घ्या तुम्हाला माहीतच असेल 14 जिल्ह्यांची यादी सरकारने या ठिकाणी सांगितली आहे. 1 मे पासून या ठिकाणी ती यादी येणार आहे. आणि ती यादी जेव्हा पण येईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट कळविली जाईल. त्यामुळे अशाच प्रकारच्या नवनवीन आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.